गुड मॉर्निंग. तर आज सकाळी-सकाळी मी घेतला पेपर वाचण्यासाठी. पेपर वाचण्यासाठी घेतला, पण मी खरं सांगू का मला या पेपरमधलं अजिबात काही समजत नाही. कारण की मला ही लँग्वेज वाचताच येत नाही. मला समजते, पण लिहिता वाचता येत नाही. पण असो, पेपर वाचण्याचा उद्देश म्हणजे पेपर तर वाचता येत नाही, पण मी यामधनं कुपन काढत होती आणि कुपन पण मला एवढे शोधावे लागले, कारण की मला समजतच नव्हते याच्यामध्ये कुपन कोणते आहे. तर कसे तरी मला ते दिसले आणि मग मी ते कट करून व्यवस्थित ठेवून दिले. आता एकच प्रश्न म्हणजे नेहमी राहतो, आता मी नाश्त्यामध्ये काय बनवू? लग्नाआधी तर मी गोड अजिबात खात नव्हती. म्हणजे खात होती, पण थोडंफार कमी, इतकं खूप जास्त नाही. पण आता तर माझं गोड खाणं इतकं वाढलंय, की मला रोज काही ना काही पाहिजेनच राहतं आणि या गोष्टीसाठी मला रोज जयेश रागवतो, की "तू खूप गोड खायला लागली आहे" म्हणून. पण असो, त्यानंतर मी इथे छान शेवया भाजून घेतल्या, कारण की आज मला बनवायच्या होत्या गोड शेवया. तर मी अशा ड्राय ज्या गोड असतात ना, त्या शेवया मी बनवल्या. जेणेकरून देवला पण होईल आणि मला पण होईल. आणि मग शेवया काढल्या आणि खाऊन घेतल्या आणि मी खरं सांगते शेवया इतक्या टेस्टी झाल्या होत्या, एकदम मनाला तृप्त करण्यासारख्या. आणि मग गेलो आम्ही गार्डनमध्ये. आता तुम्ही पण म्हणत असाल, की काय ही रोज रोज गार्डनमध्ये जाते. पण आम्ही सांगतो दिवसभर आम्ही दोघं पण घरी असतो, तर तो पण बोर होतो आणि मी पण बोर होते. आणि सोसायटीमध्ये रोज-रोज कुठे फिरणार आहे. तर मग आम्ही गार्डनमध्ये जातो आणि निवांतपणे असं फिरतो. पण मला असं वाटतं गार्डनमध्ये पण जाऊन असं छान एका जागी व्यवस्थित पण देव तिथे गेल्यावर पण एका जागी व्यवस्थित राहत नाही. मला त्याच्या मागे-मागेच राहावं लागतं. तो कुठेही चढून जातो. त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि घरी गेल्यावर मी मार्केट मधनं काकड्या आणल्या होत्या. पण ह्या काकड्या मी याच्यासाठी आणल्या होत्या, की जेव्हा मस्त पाऊस वगैरे पडेल, मस्त थंड-थंड वातावरणामध्ये छान गरम-गरम थालीपीठ बनवून खाईन असा माझा विचार होता. पण काय पाऊस तर काही आला नाही. म्हटलं आता हे काकड्या तर खराब होण्यापेक्षा छान थालीपीठ बनवून घेते. मग थालीपीठ बनवले आणि असं थालीपीठ खाऊन दिवसाचा शेवट केला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय.